माझ्यासोबत आहेत. ताई, आज गुढीपाडवा आहे. काय संकल्प, काय शुभेच्छा? आज नवीन वर्ष आहे, गुढीपाडवा. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. नवीन वर्षाचा संकल्प दरवेळी आपण करतो, कोणत्याही नव्या दिवसाचा संकल्प करतो. तर यावेळी आम्ही नवीन वर्षाचा विजयाचा संकल्प केलेला आहे. बीडच्या उज्ज्वल भविष्याच्या विजयाचा संकल्प आम्ही केलेला आहे. गुढीपाडवा म्हणल्यानंतर कोणी आपल्या स्वतःच्या घरी जातं, आईसोबत, भावंडासोबत राहतं. मात्र तुम्ही आज घरी गेलात नाही. खरं तर गुढीपाडवा जेव्हा निवडणुकीत येतो तेव्हा त्याचा एक वेगळा सण साजरा करायची संधी आहे. मी आज घरी गेले नाही, कारण मला असं वाटलं की आजचा आपण गुढीपाडवा वेगळा केला पाहिजे. म्हणून मी ज्या बूथनी 95-99-100% मतदान केले असे बूथ काढले. त्याच्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या काही गावं आहेत, वाड्या आहेत, त्या ठिकाणचे नावं काढली आणि त्याच्यामध्ये आग्रहाखातर एका गावाला मी जाते. आज त्यांच्या गावात मी एका घरावर गुढी चढवणार आहे. मी त्यांच्या घरातली होणार आहे. आज माझ्या घर आहे, त्यांचं घर होणार आहे. संसदेत जावं असा संकल्प बीडच्या नागरिकांचा आहे. हा नेमकाच गुढीपाडवा आहे, तुमचाही संकल्प आहे. माझा संकल्प आता विजयाचा आहे, कारण मी ही जबाबदारी दिलेली आहे. निवडणूक मला लढवण्याचा पक्षाने निर्णय घेतलेला आहे, तर त्याला विजयाकडे नेणं, याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं माझं कर्तव्य आहे. ताई, साधारणतः पहाटे तुम्ही कधी कधी 5:30 वाजेपर्यंत जागताय आणि 6 वाजता झोपताय आणि परत 8 वाजता उठताय. हे कसं समीकरण? तरी तुम्ही प्रसन्न राहताय? नाही, काम आहे ना, काम मला प्रसन्न ठेवतं. काहीतरी चॅलेंज असलं रोज तर ते प्रसन्न ठेवतं. मी निवडणूक असते, प्रचार असतो 10 वाजेपर्यंत. अजून तर प्रचार म्हणजे सभा वगैरे असं घेतच नाही आम्ही, गाठीभेटी करतोय. ते 10-11 वाजेपर्यंत गाठीभेटी होतात आणि मग रिव्ह्यू असतो की कुठे काय चाललंय, कुठे काय चाललंय. मोठी टीम आहे, 2400 बूथ आहेत. तर त्या सर्व बूथवर लोक, जे कार्यकर्ते बसणार आहेत, त्यांचा रिव्ह्यू घेणं, त्या बूथवर काय चाललंय याची माहिती घेणं, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्यांची अपडेट्स घेणं, ह्याच्यामध्ये कधी सकाळचे 4:30-5 वाजताच कधी कधी उजाडून जातं. फॉर्म भरण्याची तारीख आणखीन दूर आहे, तरी पण तुमचा संपूर्ण जिल्हा पिंजून झालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही संवाद साधताय लोकांसोबत, लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडनं काय असतील? लोकांची अपेक्षा आता माझ्याकडनं एक अशीच आहे की ते विजयी होऊन या, गुलाल लावून या, एवढीच अपेक्षा आहे. लोक आता काही कुठल्याही प्रकारची किरकिर नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, असं काहीच नाही आहे. बस त्यांना जणू काही संधी आहे की ताईंना आता आम्हाला मतदान करायचं, असंच लोकांचा प्रतिसाद आहे. अपेक्षा त्या काय आम्ही निवडून आल्यावर सांगू म्हणतात लोक, पण निवडून येण्यासाठीच लोक सगळे शुभेच्छा देत आहेत. कुठल्याही प्रकारची नकारात्मकता बोलत सुद्धा नाहीत. आज ऊसतोड मजुरांसोबत तुम्ही गुढीपाडवा साजरा करताय. एक अनोखा आणि वेगळा संकल्प आहे. मध्यंतरी तुम्ही साखर संघाच्या बैठकीमध्ये वाढीव रक्कम पण त्यांना दिलेली आहे. एक वेगळा आनंदोत्सव होईल आज? हो, आनंदोत्सव म्हणण्यापेक्षा मध्ये मी मुंडे साहेबांची पुण्यतिथी होती तेव्हाही ऊसतोड कामगारांवरती साजरी केली. तर मी असं कधीतरी एखादा संकल्प, एखादा सण, एखादा दिवस मला आवडतं की त्यांच्याबरोबर जाऊन मी साजरा करावा. तर आज मी त्यांच्यावर साजरा केला आहे. ही 34% सर्वात मोठी भाववाढ झाली आहे आता गेल्या अनेक वर्षात. ती आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी आम्ही मिळून तो निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं स्वागत सर्वत्र झालेलं आहे. संसदेत गेल्या